सुरुवातीला चरणी विनम्र प्रार्थना या ठिकाणी मी करतो। शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांच्या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आपल्या जुन्नर तालुक्याच्या प्रचाराचा शुभारंभ गणरायाच्या चरणी नारळ वाढवून या ठिकाणी आपण केलेला आहे। त्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न केला। ते महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आदरणीय अतुल शेट्टे, जिल्हा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय सतीदादा शेरकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते शरदरावजी लेंडे, त्याचबरोबर वसंतराव पवार, बाजीराव शेठ, बाबा परदेशी, अनंतराव चौगुले, त्याचबरोबर अर्चनाताई भुजबळ, अलकाताई कुलपागा या इतर उपस्थित गणपत शेठ कवडे आपल्या देवस्थानचे अध्यक्ष आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ समुदायाचे तर एक चांगला शुभारंभ आज या ठिकाणी झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी आपण केलेला आहे आणि निश्चितपणे मला खात्री आहे की पुढच्या 10-15 दिवसामध्ये आम्ही आज संयुक्त प्रचार दौरा संपूर्ण तालुक्यामध्ये या ठिकाणी करणार आहोत आणि प्रत्येक गावाच्या मध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाची या देशाला, राज्याला आणि आपल्या मतदारसंघाला काय गरज आहे त्यासाठी डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांना आपण चांगल्या मतात दिलं पाहिजे लोकांच्या पर्यंत त्या ठिकाणी आम्ही सांगणार आहोत आणि मला खात्री आहे की जुन्नर तालुक्यातील जनता विज्ञान आहे, मतदार हे अतिशय सुज्ञ आणि हुशार आहे आणि या निवडणुकीमध्ये ही निवडणूक साधारणपणे लोकांनी आता हातामध्ये घेतलेली असल्यामुळं डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांना हे 6 विधानसभा मतदारसंघामध्ये जे काही मतदान होणार आहे त्यामध्ये सर्वात जास्त मतदान हे जुन्नर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी होईल असा विश्वास या ठिकाणी मी दोन्ही पक्षांच्या वतीनं या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष त्या ठिकाणी भुजबळ या ठिकाणी येणार आहे त्यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि कार्यकर्त्यांना विनंती एवढीच मला या निमित्तानं करायची की आपण गाव पातळीवर काम करणारे सगळे कार्यकर्ते आहोत। आपण आपला बूथ असेल, आपलं गाव असेल, आपला परिसर असेल, त्या सगळ्या परिसरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी संघटनात्मक काम करावं आणि जेवढं मतदानाची टक्केवारी आपण वाढवू। गेल्या लोकसभेला 69% मतदान झालेलं होतं, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार आपल्या तालुक्यावर असल्यामुळं आपण सर्वांनी त्याच्यामध्ये लक्ष घालायची, काळजी जास्त घ्यायची आणि 80-82% पर्यंत आपलं मतदान कसं जाईल हा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करायचा आणि जेवढं मतदान आपल्या या निवडणुकीमध्ये टक्केवारी वाढेल तेवढं हे मतदान हे आपल्या उमेदवाराला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून सर्वांनी कसोशीने प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि केवळ लोकसभेपुरतीच आपण या ठिकाणी एकत्र आलो असं नाही, इथून पुढच्या ज्या काही निवडणुका येतील त्या सगळ्या निवडणुकांसाठी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेस पक्षानं एकत्रितपणे काम करावं आणि या तालुक्याच्या शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याचं काम आपल्या भविष्य राष्ट्रीय भावनेची अपेक्षा मी गणरायाच्या व्यक्त करतो। पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करून मी माझी वक्तव्य संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र।